मागच्या भागात आपण पाहिलं की चल खाली जाऊया. शिवाय म्हणाला, हो जाऊ, पण मग रोज सकाळी मी एक्सरसाइज करत असतो तेव्हा दाराजवळ उभं राहून 20 मिनिटं मला कोण बघत असतं? ती कोण आहे? हे म्हणत त्याने हात हनुवटीवर ठेवला. अचानक या प्रश्नाने नुपूर अडचणीत सापडली. ती रागाने शिवायकडे पाहत म्हणाली, ती कोण आहे? शिवाय, तिला मी शोधून काढेन, असं म्हणत ती पटकन जिन्यावरून खाली पळाली. शिवाय हसला. मग डोकं खाजवत तोही तिच्या मागे खाली गेला. प्रिया आणि समीर त्यांच्या प्रेम वासनेत गुंतलेले होते, तर तिकडे शिवाय आणि नुपूर एकमेकांना स्पर्श करायचा की नाही, पाहायचं की नाही, अशा अवस्थेत आपलं आयुष्य जगत होते. दिवसा ते वेगवेगळ्या विषयांवर बोलायचे आणि रात्री एकमेकांच्या मिठीत झोपायचे. अशाच प्रकारे त्यांचं आयुष्य पुढे सरकत होतं. पाहता पाहता चौघांच्या लग्नाला 4 आठवडे पूर्ण होणार होते. प्रिया आता आधीसारखी नुपूरशी भांडत नव्हती, पण तिला मिठीही मारत नव्हती. आधी त्या एकाच ठिकाणी असूनही एकमेकींपासून दूर राहत होत्या. एक बोलली तर दुसरी शांतपणे ऐकायची. पण आता जर नुपूर काही बोलली तर प्रिया उत्तर द्यायची आणि प्रिया काही बोलली तर नुपूरही तिचं उत्तर द्यायची. दोघी हळूहळू जवळ येत होत्या, पण न बोलता न दाखवता. घरात सगळ्यांनाच नुपूर खूप आवडू लागली होती. त्याचं कारण असं की आधी शिवाय सकाळी घराबाहेर जायचा आणि कधी कधी रात्री घरी यायचा, पण लग्नानंतर तो दर संध्याकाळी घरी येऊ लागला. कुटुंबासोबत बसून जेवण करायचा, गप्पा मारायचा. शिवायचा हा बदललेला स्वभाव सगळ्यांनाच आवडू लागला आणि याचं कारण होती नुपूर, जिने घरच्यांच्या मनात खास जागा मिळवली होती. तिकडे प्रियाही हळूहळू या घरात पूर्णपणे रुळली होती. त्या दिवशी नेहमीप्रमाणे सगळे सकाळी बसून गप्पा मारत होते. तेवढ्यात प्रियाच्या मोठ्या आवाजासोबत सुमित्रा आत आली. मुलीच्या लग्नानंतर ती दुसऱ्यांदाच या घरी आली होती. कुठे कोणी असं म्हणू नये की इथेच राहा, पुन्हा पुन्हा येण्याची काय गरज आहे, अशी भीती तिच्या मनात होती. पण जर कोणी असं खरंच म्हणालं असतं तर ती तिथेच राहायला तयार होते. ही गोष्ट तिथे उपस्थित सगळ्यांना चांगलीच माहिती होती. सुमित्रा घरी आली की तर संध्याकाळी आजी मुद्दाम म्हणायची, काय सुमित्रा, अजून गेली नाहीस का? अंधार पडला, तुझा नवरा घरी काय करत असेल? लवकर जा आणि घरचं काम बघ. अशा प्रकारे ती इशाऱ्याने सुमित्राला घरातून निघून जायला भाग पाडायची. पण आज जेव्हा सुमित्रा घरी आली तेव्हा तिने प्रियाला मिठी मारून खूप सारं प्रेम दिलं. प्रिया, तुझ्याशिवाय घर अजिबात चांगलं वाटत नाही. तुझे बाबा सकाळी बाहेर जातात आणि रात्रीच परत येतात, आणि तुझा भाऊ कुठे गेला आहे कोणाला माहिती नाही. 1 महिना झाला, त्याने अजूनपर्यंत फोन सुद्धा केला नाही. ह्या घरात एकटी राहणं खूप विचित्र वाटतंय. जिकडे पाहावं तिकडे फक्त तुझ्याच आठवणी येतात, म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा भेटायला येते. शेवटी तू माझी लाडकी मुलगी आहेस ना. असं म्हणत तिने नुपूरकडे पाहिलं, पण नुपूर तशीच बसून राहिली, जणू या बोलण्याशी तिचा काहीही संबंध नाही. सुमित्राला काही करून नुपूरच्या चेहऱ्यावर नाराजी दिसावी असं वाटत होतं. पहिल्यांदा ती या घरात आली होती तेव्हा शिवायने सगळ्यांसमोर तिला उत्तर देऊन तिचा अपमान केला होता. त्यामुळे आता ती त्याचा बदला घ्यायचा विचार करत होती. पण इथे तिला काहीच संधी मिळत नव्हती. पहिल्याच दिवशी जेव्हा तिने नुपूरला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिवायने एका नजरेतच तिला गप्प केलं. मग तिने ठरवलं की शिवाय घरात नसताना काहीतरी बोलेल. पण घरातील बाकीचे सगळे नुपूरच्या बाजूने उभे राहत होते, त्यामुळे सुमित्राचा राग अजूनच वाढत होता. तिने आपल्या मुलीला म्हणजे प्रियालाही अनेक वेळा भडकवण्याचा प्रयत्न केला, पण प्रियाही तिच्या आईच्या बोलण्यात फारशी आली नाही. कधी ती थोडी भटकली तरी समीर तिला प्रेमाने समजावून शांत करत होता. सगळे आरामात गप्पा मारत होते. तेवढ्यात नुपूरच्या फोनवर कॉल आला. फोन उचलताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. काय झालं बाळा? किती वेळा सांगू तुला आमच्याशी बोलायला, काही विचारायला अजिबात संकोच करू नकोस, पण तू प्रत्येक वेळी घाबरतेस. नीट सांग काय झालं?
आजी म्हणाल्या. नुपूरने शिवायकडे पाहिलं. काही असं आहे का जे फक्त शिवायला सांगायचं आहे? असं असेल तर त्याला घेऊन वेगळं बोलू शकतेस, आजी म्हणाल्या. नाही आजी, मी तर सगळ्यांनाच सांगणार होते, म्हणून आत्ताच सांगते. तिने शिवायकडे पाहिलं. त्याने मान हलवून होकार दिला. आजी, मिरज कॉलेजमधून कॉल आला होता. त्यांनी सांगितलं की येऊन ट्रान्सफर सर्टिफिकेट घेऊन जा. इथे एका कॉलेजमध्ये ॲडमिशन सुरू आहे. मला पुन्हा शिकायचं आहे आजी. मी शिकू शकते का? ती थोडी घाबरत म्हणाली. अगं बाळा, तुला एका जागी शांत बसता येत नाही का? तुला आम्ही इतक्या चांगल्या घरात लग्न करून दिले ना, आता शांतपणे सासूबाईंसोबत स्वयंपाक शिक आणि नवऱ्यासोबत राहा. मुलं होऊ दे. तुला शिक्षणाची काय गरज? सुमित्राने ठोंबणेखर आवाजात म्हटलं. तुझ्या बहिणीकडे बघ, किती छान घर सांभाळते. पण ही मुलगी ना, संधी मिळाली की काहीतरी नवीन करणारच. तुम्ही लोक चुकीचं समजू नका, पण हिला शिकायचं तरी का आहे? शिकून काय करणार ही? हिला शिकवलं तर आपला परिवार बर्बाद होईल, ती कठोर शब्दात म्हणाली. नुपूर शांत उभी होती, एक शब्दही न बोलता. ओ, म्हणजे म्हणूनच ना नूर, तू असं वागत आहेस? शिवाय उपरोधाने म्हणाला. तुला शिकवल्यामुळेच तुझ्या आईचं काय हाल झालं होतं माहिती आहे ना? शिवायचं हे बोलणं ऐकून समीर आणि स्वरा हसू आवरू शकले नाहीत. काय झालं? अशी माझी थट्टा करताय का? नाही, तसं काही नाही, पण नुपूरला तुम्हीच शिकवलं होतं ना, शिवायने विचारलं. सुमित्रा थोडी घाबरली. तिला पूर्ण खात्री होती की नुपूर खरं काही सांगणार नाही. अरे जावई बापू, असं का विचारताय? काही असो, ती आमची मुलगीच आहे ना. आम्ही नाही शिकवलं तर कोण शिकवणार? ती जबरदस्ती हसत म्हणाली. तरीही आपलं कर्तव्य नीट पार पाडायला हवं ना. खरं सांगायचं तर आम्ही नुपूरच्या शिक्षणावर खूप खर्च केला आहे. सुमित्रा एक चांगली आई असल्याचा आव आणत म्हणाली. पण ती तिच्या मुलीच्या कुंडली दोषाबद्दल बोलल्याशिवाय राहू शकली नाही. नुपूरने सुमित्राकडे तुच्छतेने पाहिलं, पण सुमित्राने तिची नजर पूर्णपणे दुर्लक्ष केली. नुपूर, तू पुढे शिकणार नाहीस, समजलं? शिवायने तिला डोळ्यांनीच रागाने इशारा केला. नुपूर काही बोलणार इतक्यात शिवायने पुढे सांगितलं. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे. त्यापैकी एकाचंही बरोबर उत्तर दिलं तर नुपूर तिचं शिक्षण सोडेल. हे ऐकताच नुपूर आश्चर्याने शिवायकडे पाहू लागली. सुमित्रा मात्र निर्धास्तपणे सोफ्यावर बसली होती. तिला अजिबात चिंता नव्हती की शिवाय काय विचारणार आहे. पण शिवायचा पहिला प्रश्न ऐकून ती पूर्णपणे दचकली. सांगा, तुमची मुलगी नुपूर सध्या कोणता कोर्स करत आहे? हे ऐकताच सगळ्यांनी आश्चर्याने शिवायकडे पाहिलं. त्यांना वाटलं होतं की शिवाय काही मोठा प्रश्न विचारेल, पण एवढा साधा प्रश्नही सुमित्राला माहीत नसेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. नुपूर तिथे उभी राहून सगळं निर्विकारपणे पाहत होती. सुमित्रा थोडा वेळ विचार करून अडखळत म्हणाली, ते BSc. तिथे असलेल्या इतर कुणालाही खरी माहिती नव्हती, त्यामुळे सगळे शांत राहिले. ठीक आहे, आता सांगा, तुमच्या मुलीने 10वी आणि 12वीत किती टक्के मिळवले होते? हे ऐकून सुमित्रा गोंधळली आणि घाईघाईने प्रियाचे मार्क्स सांगू लागली. 360 10वीमध्ये. ती आत्मविश्वासाने म्हणाली, जणू कुणालाच कळणार नाही की ती खोटं बोलते. अच्छा, ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न. तुम्ही शेवटचं मिरजला तुमच्या मुलीला भेटायला कधी गेला होता? सुमित्रा थोडा विचार करून म्हणाली, मागच्या महिन्यात प्रियाच्या लग्नाआधी कार्ड द्यायला गेले होते. हे पूर्णपणे खोटं होतं आणि प्रियाला ते चांगलंच माहिती होतं. तिची आई कधीच मिरजला गेली नव्हती, पण नुपूरला काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे तिने पहिल्यांदाच आपल्या आईकडे संशयाने पाहिलं. तुम्ही माझ्या 3 प्रश्नांची उत्तर दिलीत ना, आता हे कॉलेजवाले सगळं बंद. ती आता घरीच राहील, समजलात? कॉलेजला जाण्याचा विचारही करू नका, सुमित्राने धमकीच्या सुरात म्हटलं. सगळ्यांनी आश्चर्याने शिवायकडे पाहिलं आणि दुःखी मनाने नुपूरकडे. नुपूरने सरळ नजर उचलून शिवायकडे पाहिलं. याच क्षणाची वाट पाहत असलेला शिवाय लगेच उठला आणि म्हणाला, ओ, म्हणजे तुम्ही जे काही सांगितलं ते सगळं खरं आहे ना? सुमित्रा थोडी दचकल्यासारखी झाली, पण तिने चेहऱ्यावरची भीती लपवली.
हो, मी जे सांगितलं ते सगळं खरं आहे. माझ्या मुलीबद्दल मला माहिती नसेल का? शिवाने शांतपणे उत्तर दिलं. तुम्ही जे काही सांगितलं ते सगळं खोटं होतं. तुमची मुलगी म्हणजे माझी पत्नी BSc करत नाही. आणि एक गोष्ट अजून, तिने 10वीत 490 गुण मिळवले होते. इतकं बोलून शिवाने तिची शाळेची मार्कशीट समोर ठेवली. आणि तुम्ही म्हणालात की शेवटच्या वेळी तुम्ही मागच्या महिन्यात मिरजला गेलात. खरं तर असं आहे की जेव्हा तुमच्या आईचं निधन झालं तेव्हा तुमची मुलगी फक्त 5 वर्षाची होती आणि तुम्ही तिला तिथेच सोडून आलात. त्यानंतर ना तुम्ही ना तुमच्या नवऱ्याने कधी मिरजकडे वळून पाहिलं. शिवाच्या डोळ्यातला राग स्पष्ट दिसत होता. कुणालाही अपेक्षा नव्हती की नुपूरला इतकं दुर्लक्षित केलं गेलं असेल. सगळ्यांनी सुमित्राकडे तिरस्काराने पाहिलं. तुम्ही कधी तिला भेटायलाही गेल्या नाहीत, तर तिचे मार्क्स किंवा शिक्षणाबद्दल तुम्हाला काय माहिती असणार? खरंच तुम्ही तुमच्या कमाईतून तिला शिकवलं का? तरीही सुमित्रा आपल्या अहंकारात म्हणाली, भेटायला गेलो नाही तर काय झालं? अशा अशुभ मुलीला भेटायला आम्ही का जावं? तिला पाहिलं तर आमचं संपूर्ण कुटुंब बर्बाद झालं असतं. म्हणूनच तिच्यापासून दूर राहणं योग्य होतं. एकदा तिचे वडील गेले होते आणि त्याच दिवशी त्यांचा मोठा अपघात झाला. त्यानंतर कोणी गेलं नाही तिला भेटायला. याचा अर्थ असा नाही की आम्ही तिला शिकवण्यासाठी पैसे दिले नाहीत. आम्हीही मेहनत करून कमावलं आणि तिला शिकवलं. आतापर्यंत शांतपणे सगळं ऐकत असलेल्या नुपूरला राग आला. बस करा, कोणी कोणाला शिकवलं? मी शांतपणे ऐकत होते म्हणून काहीही बोलाल का? तुम्ही दिलेल्या 1000 रुपयात मी इतकी वर्ष शिकले का? तिचा आवाज उंच झाला. त्यामुळे सुमित्राही घाबरली. काय बोलतेस तू? मग तुला शिकवलं कोणी? मी आयुष्यभर फक्त स्कॉलरशिपवर शिकले आहे. इतकी वर्ष तुला स्कॉलरशिप कोणी दिली? समीरने संशयाने विचारलं. नुपूर थोडी शांत झाली आणि म्हणाली, समीर, तू कधी देवाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहेस? समीरने नाही म्हणून मान हलवली. पण मी पाहिलं आहे. ते नसते तर कदाचित मी आज या जगात नसते. कदाचित नुपूर नावाची मुलगीच नसते. नुपूरच्या डोळ्यात अश्रू आले. तेच माझे आजोबा, माझे पालक, माझे देव, माझे वडील, माझे मित्र, जे काय म्हणायचं ते म्हणा. माझे बाबा तुकाराम. मी फक्त 5 वर्षाचे असताना त्यांनी मला सांभाळलं. माझ्या शिक्षणासाठी पैसे दिले. मी 10 वर्षाचे झाले तेव्हा ते माझ्या अधिकृत पालक झाले. आजपर्यंत मी जे काही आहे ते फक्त त्यांच्यामुळे आहे. मिरजमध्ये मला एखादी छोटीशी अडचण आली तरी ते कुठल्याही परिस्थितीत धावत यायचे. आणि ते काही करोडपती नाहीत, फक्त 2 कपड्यांच्या दुकानांचे मालक आहेत. आज मी जिथे उभी आहे ते फक्त त्यांच्यामुळे. कोणत्याही स्वार्थाशिवाय कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी मला LKG पासून MBBS पर्यंत शिकवलं. आत्तापर्यंत शांतपणे तिचं बोलणं ऐकणारे सगळे लोक तिचं शेवटचं वाक्य ऐकून पूर्णपणे थक्क झाले. सुमित्रा आणि प्रिया सुद्धा हैराण झाल्या. काय म्हणताय वहिनी? तुम्ही MBBS करत आहात? काय वहिनी, तुम्ही काय म्हणता? तुम्ही MBBSचं शिक्षण घेत आहात? हो, मी MBBS 3rd इयरमध्ये शिकते. अजून 2 वर्ष बाकी आहेत. त्यासाठी मला केरळच्या एका कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं होतं. पण आता मी ते सोडून इथे जॉईन करणार आहे. फक्त तिथे जाऊन ट्रान्सफर सर्टिफिकेट घेऊन यायचं आहे. त्याच परवानगीबद्दल मी बोलत होते. हे ऐकताच प्रियाच्या मनात पहिल्यांदाच नुपूरसाठी आपलेपणा आणि स्वतःच्या कुटुंबाबद्दल एक विचित्र राग निर्माण झाला. नुपूरच्या त्रासांविषयी विचार करताच तिचं मन भरून आलं. सुमित्राने प्रियाला लाडक्या मुलीसारखं वाढवलं होतं, पण तिला तिच्या आवडीचं शिक्षण कधी करू दिलं नव्हतं. साधी डिग्री घ्यायलाही प्रियाला विनवण्या कराव्या लागल्या होत्या. उपोषण करावं लागलं होतं, रडावं लागलं होतं. तेव्हा कुठे तिला शिक्षणाची परवानगी मिळाली होती. आणि ती नुपूर डॉक्टर होण्यासाठी शिकते. हे ऐकून प्रिया सगळं समजून गेली. म्हणूनच तिने आज सगळ्यांसमोर सुमित्राला थांबवलं होतं. नुपूरने आपल्या शिक्षणाबद्दल सांगितल्यावर तिने आजूबाजूला पाहिलं. सगळे तिचं शिक्षण स्वीकारतील का ते समजताच आजी हळूहळू नुपूरजवळ आल्या आणि प्रेमाने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. तो डॉक्टर होणार हे ऐकून मला किती आनंद होतोय माहिती आहे.
या घरात अजून कोणी डॉक्टर नाही, तू पहिली असशील. हे ऐकताच नुपूरला समजलं आजीकडून होकार मिळाला आहे. तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं. पण आजी, सुमित्रा काही बोलणार इतक्यात आजीने हात वर करून त्यांना थांबवलं. तुम्ही या कुटुंबाबद्दल काय विचार करताय? हे सामान्य घर समजताय का? या घरात असं कोणी नाही की लग्नानंतर आलेल्या मुलीने फक्त मूल जन्माला घालून घरातच बसावं. मी या घरात लग्न करून आले तेव्हा मला लहान भावंडांना शिकवायला सांगितलं. मग एक दिवस त्यांनी मला विचारलं, तुला मुलांना शिकवायला आवडतं का? मला कारण कळलं नाही म्हणून मी हो म्हणाले आणि लगेच त्यांनी मला शाळेत शिक्षकाची नोकरी मिळवून दिली. तिथून मी पुढे वाढत गेले आणि आज माझी स्वतःची शाळा आहे, LKG पासून +2 पर्यंत. मी आता निवृत्त झाले आहे, पण शाळा अजून माझ्याच नियंत्रणात आहे. माझा नवरा नाही, माझा मुलगा आहे. त्याच्या लग्नानंतर माझ्या सुनेने सांगितलं तिला शिक्षण आवडत नाही. आम्ही विचारलं, मग तुला काय आवडतं? ती लाजत म्हणाली, फॅशन डिझायनिंग. माझ्या मुलाने एकही प्रश्न न विचारता तिला फॅशन डिझायनिंग शिकायला पाठवलं. आज ती मुंबईमध्ये स्वतःचा मोठा बुटीक चालवते. हे ऐकून प्रियाच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. समीर आणि लक्ष्मीबाईने तिची प्रतिक्रिया पाहिली. माझ्या नवऱ्याने सुरू केलेली कंपनी माझा मुलगा सांभाळतो. आता माझे नातू नाती पाहतात. हे सगळं फक्त पुरुषांचाच हक्क आहे का? मी सुरू केलेल्या शाळेत आता माझी नात टीचर होण्यासाठी शिकते. अशा कुटुंबात येऊनही तुम्हाला वाटतं आम्ही नुपूरला शिक्षणापासून थांबवू? नुपूरच नाही, प्रियाही जितकं शिकायचं असेल तितकं शिकू शकते. कारण नुपूरला शिकवण्याची जबाबदारी फक्त तिच्या नवऱ्याची, शिवायची आहे आणि यात फक्त नुपूर आणि शिवाय यांचंच मत महत्त्वाचं आहे. हे ऐकताच नुपूर धावत आली आणि आजीला मिठी मारली. थँक्यू आजी. मला खूप भीती वाटत होती की तुम्ही मला शिक्षण सोडायला सांगाल. माझ्या आयुष्यात एकच ध्येय आहे, माझं शिक्षण. मला वाटलं तुम्ही तेच काढून घ्याल. खरंच खूप धन्यवाद. सुमित्रा हसत म्हणाली, अगं बाळा, मी असं काही म्हणत नव्हते, पण या घरासाठी वारसाही हवा ना. तेव्हा राजश्री म्हणाली, सुमित्रा, अजूनही तुला माझ्या सासूबाईचं बोलणं समजलं नाही. या घरात कुणावरही वारसासाठी दबाव टाकला जात नाही. माझ्या लग्नानंतर 8 वर्षांनी शिवाय झाला. पुढच्या वर्षी समीर. मी काम करतच मुलांना वाढवलं. ही गोष्ट फक्त नुपूरसाठी नाही, प्रियासाठीही आहे. दोघींनी जे आवडेल ते करावं. लगेच मूल होण्याचा दबाव नाही. त्यांना वाटेल तेव्हा किंवा देवाला वाटेल तेव्हा. घर नाही सांभाळलं तरी काय झालं, आम्ही आहोत ना. आमच्या नातवंडांना वाढवू शकत नाही का? हे ऐकून प्रिया आणि नुपूरच्या डोळ्यात या दोन्ही महिलांची प्रतिमा देवीसारखी वाटू लागली. प्रियाने समीरकडे पाहिलं. समीर हसून म्हणाला, ठीक आहे, TC घ्यायला कधी जायचं? नुपूर म्हणाली, आजी, TCसाठी पप्पांचे साईन लागतील. आधी त्यांना विचारावं लागेल. तिने फोन लावला. हॅलो पप्पा. हॅलो बेटा. पप्पा, TC घ्यायची आहे. तुम्ही कधी फ्री आहात? तुझ्यासाठी मी नेहमी फ्री आहे. तू सांग, लगेच येऊ. ठीक आहे पप्पा, मी आज रात्री निघते. फोन कट झाला. हे सगळं ऐकत असलेल्या शिवायचा चेहरा उतरला. आजी म्हणाल्या, शिवाय तू नुपूरसोबत जाऊन ये. नाही, ऑफिसमध्ये ऑर्डर आहे, मी जाऊ शकत नाही. नुपूरचा चेहरा उतरला. मी एकटी जाईन. दोघांच्या आवाजात रोजचा आपलेपणा होता, पण आज काहीतरी कमी होतं. शिवाय शांत बसला होता. तू माझ्यावर रागावली आहेस का? नाही. तू इतक्या सहजपणे हो कसं म्हणू शकतेस? 2 रात्री आणि पूर्ण 1 दिवस मी तुला न पाहता कसा राहू? विचार केला तरी विचित्र वाटतं. नुपूर, तुझी कमी जाणवते आणि तू इतक्या सहजपणे बोलतेस. तू मला मिस करणार नाहीस का? त्याने तिच्या डोळ्यात काहीतरी शोधत विचारलं. हेच ऐकण्यासाठी ती इतका वेळ बेचैन होती. तो तिला मिस करेल याची खात्री होताच तिच्या मनावरचं ओझं हलकं झालं आणि तिला समाधान मिळालं. मीही तुम्हाला आठवेन, पण जर मी ते उघडपणे सांगितलं असतं तर तुम्ही काळजीत पडला असता आणि तुमचं लक्ष कामावर राहिलं नसतं. म्हणूनच मी ते दाखवलं नाही आणि मजेत बोलत राहिले. पण आता तुम्ही असं म्हणालात तर मलाही जाणवते. काय करणार, या सगळ्यांची सवय करावीच लागेल ना. मी तर जात आहे. तुम्हीही तुमचं काम संपवा.
मग माझ्या कॉलेजला सुट्टीत आपण दोघं कुठेतरी छान फिरायला जाऊ. मिरजला नाही, कुठेतरी दूर, खूप दूर. ठीक आहे. दोघं बराच वेळ बोलत राहिले. मग तो ऑफिससाठी निघून गेला. इकडे ती नेहमीप्रमाणे खाली येऊन सगळ्यांशी बोलू लागली. प्रिया थोडी संकोचत समीरजवळ आली. समीर आधीपासून तिला पाहत होता, पण ती स्वतः येईपर्यंत काही बोलला नाही. तो मुद्दाम असा वागला जणू पहिल्यांदाच पाहतोय. बोल, काय झालं? कशासाठी बोलवलं? प्रिया थोडी अडखळली. तिच्या डोळ्यात संभ्रम होता. समीर, मला तुला काही सांगायचं आहे किंवा कदाचित विचारायचं आहे, पण कसं सांगू किंवा कसं विचारू समजत नाही. समीरने तिला बाजूच्या बाकावर बसवलं आणि स्वतः तिच्या शेजारी बसला. आता सांग, काय त्रास आहे? मला सांगायची एवढी हिचकिचाट का? भीती का वाटते? काही असो, आपण मोकळेपणाने बोलायला हवं ना. आपण दोघं एकमेकांचे अर्धे भाग आहोत. त्याच्या या आपुलकीच्या शब्दांनी प्रियाला थोडा दिलासा मिळाला. घरी जेव्हा नुपूरने सांगितलं की तिला पुढे शिकायचं आहे, तेव्हा सगळ्यांनी होकार दिला. तुम्हाला काही अडचण वाटली नाही ना? तिने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं. नाही. त्यात चूक का आहे? जर मीही म्हणाले की मला शिकायचं आहे तर तुम्ही मला शिकू द्याल का? ती उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत म्हणाली. समीरला आधीच माहिती होतं ती याचसाठी आली आहे. त्याने तिचा हात हातात घेतला. आपण खाली बोलत होतो तेव्हापासून मी तुझा चेहरा पाहत होतो. मला कळलं होतं की तुझ्या मनात काहीतरी चाललंय. तूही काहीतरी करायचं ठरवलं आहेस, पण तू स्वतः सांगशील तेव्हाच मी वाट पाहणार होतो. आता सांग, तुला काय करायचं आहे? काय शिकायचं आहे? काही असो, मी तुला शिकवायला तयार करेन. हे ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. अगं, आता का रडतेस? आधी नीट सांग, असं म्हणत तिचे अश्रू पुसले. मलाही फॅशन डिझायनिंग शिकायची खूप इच्छा होती, पण मी घरी सांगितलं तेव्हा आईने नकार दिला. तिने स्पष्ट सांगितलं, मला ते शिकू देणार नाही. पुढे काय होणार आहे हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.